नमस्कार पालको, दत्ता चौले माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रो, जवळपास अर्धा फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे आणि सर्व पालकांना ही कुतूहल लागली आहे की या वर्षी आरटी मार्फत प्रवेश घेण्यासाठी नेमकं माझं पाल्य पात्र आहे का नाही। अमुक वर्षी जन्मलेला आहे, 6 वर्ष 6 महिने वय झालं आहे, मग तो पहिलीच्या वर्गात बसतो का सिनियर केजीला बसतो का ज्युनियर केजीला बसतो। तर हे सर्व प्रश्न जर तुम्हाला पडलेले असतील आणि प्रश्नाचा या वयामुळे प्रश्नाचा जर गुंथा झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मी मागील 3-4 वर्षापासून सातत्याने आरटी वरती व्हिडिओज बनवत आलेलो आहे। सुदैवाने माझ्या पाल्याचं ॲडमिशन 2021 रोजी आरटी मार्फत झाला आहे। त्या अनुभवावरती आणि मी बऱ्याच पालकांचे ऑनलाईन ॲप्लिकेशनचे फॉर्म्स भरले आहेत, त्या अनुभवावरती मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन सूचना करत आहे। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, जर का तुमची इच्छा असेल की तुमच्या पाल्याचं ॲडमिशन आरटी मार्फत व्हावं आणि योग्य वेळेस योग्य ते गार्डन्स किंवा मार्गदर्शन तुम्हाला मिळावं तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून इथून पुढे नवीन नोटिफिकेशन्स काय असतील, तारखा काय आहेत, कागदपत्र काय लागतील, वय मर्यादा असतील किंवा लॉटरी सिस्टम्स काय असतील, तडपड कागदांची पडताळणी, घराची पडताळणी कशी होती, या सर्व गोष्टींचे डिटेल व्हिडिओज प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर सुरू करूया आजच्या ह्या व्हिडिओला की वय मर्यादा नेमकं काय आहे। ज्या पालकांना आता समजलं आहे की आरटीई सारखी एक स्कीम आहे ज्यामार्फत की आपल्या पाल्याला आपण आपल्या घराशेजारच्या नामांकित शाळेत मोफतमध्ये प्रवेश घेऊन त्याचं शिक्षण हे मोफत करू शकतो 8वीच्या वर्गापर्यंत। मग अशी जर संधी एखाद्या पालकाला समजली तर मग कुतूहल निर्माण होते की माझा पाल्य जो कुठलं वर्ष असेल त्याचं तो पात्र आहे का नाही। मग आरटी मार्फत प्रवेश हा 3रीच्या वर्गाला, 4थीच्या वर्गाला, 5वीच्या वर्गाला दिला जातो किंवा ज्युनियर केजीला, सिनियर केजीला का पहिलीच्या वर्गाला। तर हा सगळा जर प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ येणाऱ्या 5 मिनिटात तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील। त्यानंतरही जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2020 रोजी जो GR आलेला आहे त्या GRच्या आधारावरती आणि तो GR मागील वर्षी पण लागू होता आणि येणाऱ्या वर्षी पण आशा करू की तोच GR लागू राहणार आहे आणि त्याच GRचा आधार घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे। म्हणजे मागील वर्षी जी 8 होती तीच 8 ह्या वर्षी राहणार आहे, फक्त 1 वर्ष वाढलेलं असणार आहे। मग 2020 ला जो GR सरकारने काढला आणि त्यामध्ये ठरवलं की 2 डिसेंबर 31/12/2023 हे एक बेंचमार्क इयर ठरलं गेलं। ही तारीख एक बेंचमार्क तारीख आहे आणि या तारखेच्या आधारावरती तुमचं वय इतकं पाहिजे ह्या वर्गासाठी। मग कोणकोणत्या वर्गाला प्रवेश मिळतो हे आधी आपण जाणून घेतलं पाहिजे। ज्युनियर केजीसाठी प्रवेश मिळतो, सिनियर केजीसाठी प्रवेश मिळतो आणि पहिलीच्या वर्गासाठीही प्रवेश मिळतो। माफ करा, प्ले ग्रुपसाठीही प्रवेश दिला जातो। त्यामुळे 4 वर्ग आहेत, प्ले ग्रुप, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि पहिलीचा वर्ग। याच्या व्यतिरिक्त कुठल्याच वर्गाला प्रवेश दिला जात नाही। जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि तुमचं पाल्य दुर्दैवाने तुमच्या पाल्याला या ॲडमिशन्स बद्दल माहिती नव्हतं आणि तो आता 2रीत आहे, 3रीत आहे, तर कृपा करून तुम्ही प्रश्न विचारू नका, कारण तुमचा पाल्य पात्र राहणार नाही। आरटी केवळ प्ले ग्रुप, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि पहिलीच्या वर्गासाठी ही आरटीईची स्कीम राबवली जाते। तर मग पाहूया नेमकं तो GR काय होता आणि नेमकं कोणत्या वर्गाला काय वय मर्यादा आहे, कमीत कमी वय किती पाहिजे आणि जास्तीत जास्त वय किती पाहिजे। जर तुम्ही प्ले ग्रुपसाठी ॲडमिशन घेऊ इच्छिता तर वय मर्यादा 31 डिसेंबरच्या हिशोबानं तुम्हाला 1 जुलै 19 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत कमीत कमी 3 वर्ष वय पाहिजे किंवा जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिने। त्यासोबतच ज्युनियर केजीसाठी जर तुम्ही ॲडमिशन घेऊ इच्छिता तर तुमचं कमीत कमी वय हे 4 वर्षाचं पाहिजे आणि जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने। तसंच सिनियर केजीसाठी 5 वर्ष वय कमीत कमी आणि जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने। पहिलीच्या वर्गासाठी 6 वर्ष कमीत कमी आणि 7 वर्ष 6-5 महिने हे जास्तीत जास्त। तर मग थोडक्यात सांगायचं झालं तर पहिलीच्या वर्गात जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुमचं वय, पाल्याचं वय हे 6 वर्ष पाहिजे किंवा जास्तीत जास्त 7 वर्ष 6 महिने 30 दिवस। मग आता हा दिवसाचा गोंधळ आणि हे जो काही आहे ते 31 डिसेंबर 2023च्या हिशोबाने मागील वर्षाचा आहे। मग त्याच आधारावरती जर पालकांना आणखीनही काही संदर्भ स्पष्ट होत नसतील तर याला आणखीनही सोप्या भाषेत करणं मी समजतो की तुम्हाला वयाचं किती वर्ष किती महिने या गोंधळात न जाता सरळ मागील वर्षी तारखा काय होत्या की पहिलीचा वर्ग जर असेल, फर्स्ट स्टँडर्ड जर असेल तर मागील वर्षी तारीख होती 1 जुलै 2016ला जन्मलेले ते 31 डिसेंबर 2017 पर्यंतचे म्हणजेच काय जुलै 16 ते जुलै 17 हे होते फेब्रुवारी 2023ला ॲडमिशन प्रक्रियेमध्ये पात्रता। मग ह्या वर्षी आपल्याला करायचं काय, GR तर तोच कायम राहणार आहे, तर ह्या वर्षी आपलं जर आपण
फेब्रुवारी किंवा मार्च 2024चा विचार करू तर 1 वर्ष वाढणार आहे, म्हणजेच 1/7/2017 कमीत कमी ते जास्तीत जास्त 31/12/2018. तर या ब्रॅकेटमध्ये जर तुमचा पाल्याचा जन्म झालेला असेल म्हणजेच जुलै 17 ते डिसेंबर 2018 असा जर त्याचा जन्म असेल तर बिंदास तुम्ही तयारीला लागा RTE मार्फत ॲडमिशन्स घेण्यासाठी. तर त्याचं ॲडमिशन्स हे RTE मार्फत पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश हा होऊ शकतो. आता काही पालकांना प्रश्न पडतो की माझं पाल्याचा 2017 मध्ये जुलैमध्ये आहे, ऑगस्टमध्ये आहे, सप्टेंबरमध्ये आहे, तर नक्कीच त्याला ॲडव्हान्टेज भेटणार आहे ह्या वर्षीही. मागील वर्षी जरी तुम्ही प्रवेश घेतला असेल तर आणि तुमचा नंबर लागला नसेल तर तुम्हाला परत यावर्षी प्रवेश देता येतो. अजून सोबतच सांगायचं झालं तर डिसेंबर हे जे 2018 मधले पालक आहे पाल्य आहेत म्हणजे पुढच्या वर्षी यांना आणखीनही ज्यांचा जन्म 8/1/2018च्या नंतर झालेला असेल आणि जर समजा कोणी ऑगस्टचे असतील, सप्टेंबरचे असतील, ऑक्टोबरचे असतील तर त्या पाल्यांना यावर्षी तर संधी आहेच आहे, परंतु त्यासोबत पुढील यावर्षी जर नंबर नाही लागला तर पुढच्या वर्षीही तुम्हाला संधी मिळणार आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आणि त्यांच्यासाठी ज्यांनी मागील वर्षी प्रवेश घेतला होता परंतु प्रक्रियेमध्ये भाग घेतला परंतु नंबर नाही लागला तरी तुम्हाला यावर्षी ॲडमिशन्समध्ये भाग घेता येईल. तर हे होतं पहिलीच्या वर्गासाठी. सोबतच आपण पाहूया की ज्युनियर KG, सिनियर KG आणि प्ले ग्रुपसाठी काय. तर त्याच्यानंतर एक वर्ष आपल्याला कमी करायचं आहे. सिनियर KG साठी तीच वयमर्यादा 1/7/18 ते 31/12/19. 1/7/18ला जन्मलेले ते 31/12/19 31/12/19 मध्ये जन्मलेले या ब्रॅकेटमध्ये जर तुमचं पाल्य असेल तर तो सिनियर KG साठी आहे या GRच्या आधारावरती. त्यासोबतच ज्युनियर KG साठी जर तुम्ही म्हणत असाल तर 1/7/19 ते 31/12/20 मग या ब्रॅकेटमध्ये जर त्याचा जन्म झालेला असेल तर नक्कीच तो ज्युनियर KG साठी. आणि 1 वर्ष खाली जायचं आहे तुम्हाला. सरळ 7/2020 ते 31/12/2021 यामध्ये असेल तर प्ले ग्रुपसाठी तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. तर नेमकं हा होता वयाचा गुंता. जर काय तुम्हाला झाला असेल याचं त्याचं न ऐकता GR काय सांगतोय त्यावरतीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 7 वर्ष 5 महिने 30 दिवस या गोंधळात जर तुम्हाला जायचं नसेल तर सरळ तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही 17 ते 18 मध्ये जन्मलेले जुलैच्या नंतर जन्मलेले पाल्य हे एक फर्स्ट स्टँडर्डसाठी पात्र आहेत. सोबतच ज्युनियर KG, सिनियर KG आणि प्ले ग्रुप. आता थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही ज्युनियर KG आणि सिनियर KGच्या नादाला लागू नये. तुम्ही प्रक्रियेत भाग घ्या. नंबर लागला तर तपासून घ्या किती शाळा, ज्या शाळेत तुमच्या मुलाचं प्ले ग्रुपला किंवा ज्युनियर KG, सिनियर KGला नंबर लागला आहे त्या शाळेत वर्ग हे 10वी पर्यंत आहेत का. जर त्या शाळेत वर्ग 10वी पर्यंत असतील तरच तुम्ही त्या शाळेत RTE मार्फत प्रवेश घ्या किंवा ती शाळा निवडा. अन्यथा होतं काय, जे शाळा ज्युनियर KG, सिनियर KG साठी असते, प्ले ग्रुपसाठी असते खास करून, त्या शाळा प्री प्रायमरी शाळा असतात आणि त्यामध्ये वर्ग हे 4थी पर्यंतच असतात मोस्टली असं आढळून येतं. आणि त्या गोष्टीची फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे की सुदैवाने समजा तुमचा नंबरही लागला पण ती प्री प्रायमरी स्कूल असेल आणि त्यांना वरच्या वर्गाची परमिशन नसेल तर तुम्हाला 4थीच्या नंतर जे काही शिक्षण आहे दुसरीकडे करायला लागेल आणि सोबत तुम्हाला तिची जी काही फीस असणार आहे ती फीस भरावी लागेल. इतकी काय ती काळजी घ्यायची आहे. त्यासोबतच जर आणखीन कसले प्रश्न असतील कागदपत्राच्या बाबतीतही मी डिटेल व्हिडिओज बनवणार आहे की कागदपत्र कास्टसाठी काय लागणार आहेत, ओपनसाठी काय लागणार आहेत, सिंगल मदर असतील, डिवोर्सी असतील, अनाथ बालक असतील आणि करोना पीडित जे करोनामध्ये ज्याचे आई वडील वारलेले आहेत असे बालक असतील, HIV ग्रस्त असतील तर त्यांनाही कोणकोणती कागदपत्र लागतील त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तुम्हाला. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा विनंती आणि ऑल द बेस्ट. कसले प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.